यानंतर महाराष्ट्राचे आमदार विधान परिषद सदस्य राजेशजी राठोड साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण मार्गदर्शन थोडक्यात करावं। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक परभणी लोकसभेसाठी इंडिया विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार खासदार बंडू जाधवजी यांच्या प्रचारासाठी उपस्थित काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल शरदचंद्रजी पवार, या पक्षाचे नेते, शिवसेना ओरिजिनल उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षाचे नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, पत्रकार, उपस्थित सर्व मान्यवर, मित्रांनो, ही निवडणूक केवळ परभणीपुरती मर्यादित नसून या भारत देशाच्या लोकशाहीला आणि भारत देशाच्या संविधानाला वाचवण्याची ही निवडणूक आहे। आज भारत देशामध्ये जे चित्र या ठिकाणी भाजपच्या सरकारने रंगवलेलं आहे, आम्ही लहानपणीपासून ऐकायचो की भारत सरकार, 2014 पर्यंत आम्ही ऐकायचो भारत सरकार, आता महिनाभरापासून आम्ही जाहिराती बघतो मोदी सरकार। भारत सरकार कधी मोदी सरकार झालं आणि किती त्याचं खाजगीकरण केलं याचं जिवंत उदाहरण सध्याला आपल्याला बघायला भेटत आहे। ज्या पद्धतीने भारताची संपत्ती विकल्या जात आहे, विमानतळ विकल्या जात आहे, रेल्वे स्टेशन विकल्या जात आहे, बंदरे विकल्या जात आहे, तेल विकल्या जात आहे, तर ही सगळी संपत्ती या भारत देशातील तमाम नागरिकांची आणि या ठिकाणी हुतात्मे गेलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची आहे। ज्या पद्धतीने हम दो आणि हमारे दो, लहानपणी कुटुंब कल्याण आरोग्याची एक जाहिरात भिंतीवरती वाचायचो, हम दो हमारे दो। आता मला ते जाऊन कळालं की हम दो म्हणजे मोदी आणि शहा आणि हमारे दो म्हणजे अडाणी आणि अंबानी, म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड एक छोटंसं त्यांचं एक सरकार, ज्या दोन माणसासाठी चालणारं हे सरकार, एकीकडे 125 पेक्षा जास्त 130 पेक्षा जास्त करोड जनता आणि दुसरीकडे हे 2-3 उद्योगपती। नोटबंदीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार या देशासमोर आला, काय म्हणून नोटबंदी केली अचानक, काय त्याच्यातून उलगडलं, कोणतं काळं धन आणलं, त्या माध्यमातून सर्व पैसे रिझर्व्ह बँकेमध्ये जमा केले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला। कितीतरी हजार कोटी रुपये या उद्योगपतींचे त्या ठिकाणी माफ करण्यात आले आणि ते माफ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पैसे नव्हते म्हणून नोटबंदी करण्यात आली। किती लोक त्यावेळेस लाईनीत उभा राहून मेले। या देशामध्ये खोटं कायदा कानून चुकीचं आणू नये, शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा होऊ नये म्हणून पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, देशातील अनेक भागातून दिल्लीमध्ये लोक जाऊन तिथे आंदोलन करत आहे। कितीतरी शेतकरी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, परंतु ह्या सरकारला त्या शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही। हे सरकार मशगूल आहे त्यांच्या विदेश दौऱ्यावर, हे सरकार मशगूल आहे त्यांच्या उद्योगपतींच्या फायद्यावर। असं सरकार आपल्याला ठेवायचं आहे का? ज्या सरकारने 3-4 पटीने गॅसचे भाव वाढवले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले आणि ज्या सरकारने सगळी महागाई या ठिकाणी केली, ते सरकार आपल्याला ठेवायचं काय? मित्रांनो, या ठिकाणी एक उमेदवार आपल्या परभणीला खूप दुरून या ठिकाणी आणलेला आहे आणि परभणीमध्ये वातावरण दूषित करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। मी आग्रह करेन ओबीसी व्हीजीएनटीच्या बांधवांना की बिलकुल त्यांच्या गैरसमजामध्ये येऊ नका, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या खोटारडेपणामध्ये येऊ नका। ही वेळ आहे संघर्षाची। ज्या राहुल गांधींनी जनगणना करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं, ज्या नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये जनगणनेचा ठराव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला, त्या पक्षाला, त्या इंडिया आघाडीला आपल्याला जिंकून द्यायचं आहे। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बंजारा समाजासाठी काँग्रेस पक्षाचं योगदान या ठिकाणी विसरता येणार नाही।
कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद दिलं, सुधाकरराव नाईक साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद दिलं. 3 ते 4 कॅबिनेट मंत्री या बंजारा समाजाचे केले आणि माझ्यासारख्या सामान्य तरुणाला, तांड्यावरच्या मुलाला आदरणीय सोनियाजी गांधी यांनी थेट MLC केलं. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मी मनापासून आभार करेन की त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी बिनविरोध निवडून येऊ शकलो आणि आमदार होऊ शकलो. मित्रांनो, सामान्यातल्या सामान्य माणसाच्या पाठीमागे राहणारा पक्ष काँग्रेस आहे. त्याच्या जोडीला शिवसेना ओरिजिनल आहे आणि राष्ट्रवादी ओरिजिनल आहे. म्हणून बंडू बॉस यांनाच आपल्याला निवडून द्यायचं आहे. शेवटी फक्त एक गोष्ट सांगून थांबतो की अनेक वर्षापासून बंजारा समाज मराठवाड्यामध्ये राहतो. बाजूच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये आम्ही आदिवासी संवर्गात आहोत, परंतु या ठिकाणी विमुक्त जातीमध्ये आहोत. आमची मागणी अनेक वर्षाची आहे की एकच देश, एकच बोली भाषा, एकच संस्कृती. मग वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं आरक्षण का? तर अनेक नेत्यांनी ही मागणी केली. अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे. संत रामराव महाराज, डॉक्टर संत रामराव महाराज जे संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर असताना त्यांनी नरेंद्र मोदी या देशाचे जे पंतप्रधान आहे यांच्यासोबत चर्चा केली आणि मोदींनी वचन दिलं, लेखी वचन दिलं. आजही ते बाबूसिंग महाराजाकडे आहे. ते वचन असं होतं की सत्तेवर आल्याबरोबर महिनाभराच्या आत बंजारा समाज हा 1 नेशन 1 कॅटेगरी एका सूचीत आणण्यात येईल आणि बंजारा समाजाला न्याय देण्यात येईल. मग कुठं गेलं आश्वासन? 2014 झालं, 2019 झालं, 2024 आलं. जे खोटारडेपणा मोदींनी संत सेवालाल महाराज यांच्या गादीसोबत केला आणि डॉक्टर रामराव महाराज यांच्या सोबत केला, ते माफ करणार आहे का बंजारा समाज? हा बंजारा समाज हे मोदीचं सरकार खेचून खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि सत्य ते सत्य आहे. इंडिया विकास आघाडीला निवडून देण्यासाठी फक्त आणि फक्त बंडू बॉसच त्या ठिकाणी खासदार म्हणून जाणं आवश्यक आहे. खूप जास्तीच्या गोष्टी या ठिकाणी सांगत नाही. आपल्यावरती वार होत आहे व्हीजीएनटी ओबीसी वरती आणि ते म्हणतात की कुलाडीचा वार झाडावरती होत असताना त्याला झाडाचाच एक भाग लाकडाचा दांडा असतो. तर तो दांडा या ठिकाणी समोरून ओबीसीच्या नावाने आलेला आहे. म्हणजे तोच त्या लाकडाचा भाग ते जंगल तोडायला निघालेला आहे. आपल्याला वाचवायची वेळ आहे. पहिल्या मशीनवर 2ऱ्या क्रमांकाचं बटन मशाल चिन्हासमोरील दाबून संजयजी जाधव यांना प्रचंड मताने विजयी करा एवढंच आश्वासन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. स्टेजच्या उजव्या बाजूला